भाषा, लँग्वेज कशासाठी बनली? की आपले विचार, कम्युनिकेशन दोन लोकांमध्ये संवाद साधता यावा यासाठी. मग काय झालं? संस्कृत भाषा श्रेष्ठ, तर मग दुसरी कुठली तरी भाषा कनिष्ठ, असं सगळं चालू झालं. मग त्यानंतर आले इंग्रज आणि इंग्रजांनी आपल्याला दिली इंग्लिश. आता या इंग्लिशसोबत ज्यांना इंग्लिश बोलता येतं त्यांनी त्यांचं स्वतःचं एक स्टँडर्ड सेट करून दिलंय. आणि डोंट जज मी की मला इंग्लिश येत नाही आणि म्हणून मी असं सगळं बोलते. इट्स नॉट लाईक दॅट. आय नो इंग्लिश अँड आय कॅन स्पीक इन इंग्लिश, बट स्टील मी हे पाहिलं आहे ऑलवेज की इवन पार्टनर्समध्ये पण मी बघितलं, दोनपैकी जर एका पार्टनरला इंग्लिश येत असेल आणि दुसऱ्याची जरा कच्ची असेल, तोडकी मोडकी असेल किंवा चुकीची असेल, तर ऑलवेज त्या विषयाला घेऊन तिथे कंपॅरिझन चालतं, खाली दाखवलं जातं, ह्युमिलेट केलं जातं, थोडं इन्सल्ट केला जातो. सो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात. भाषा यासाठी होती का? खरंच सांगा. नाही, ती होती कम्युनिकेशनसाठी फक्त. मग त्याचा स्टँडर्डशी कसा काय आपण संबंध लावला आणि का आपण एवढे जजमेंटल आहोत आणि का आपण हसतो दुसऱ्यांना? ज्याला इंग्लिश नाही येणार त्याला हसायचं, कोणी आणीला पाणी केलं तर हसायचं का? एखाद्याच्या टोनवरती हसायचं. मराठीमध्ये पण भेदभाव करायचा, प्रमाण भाषेचा भेदभाव करायचा, हिंदीचा भेदभाव करायचा, अवधी बोलणाऱ्यांसोबत भेदभाव करायचा. हे काय चाललं काय आहे? तुम्ही का ठरवता तुम्ही इतके श्रेष्ठ आहात? तुम्हाला काहीतरी येतं तसं त्यालाही, त्या दुसऱ्या व्यक्तीला मे बी याच्यावरती प्रभुत्व नसेल, पण दुसरं काहीतरी चांगलं त्याला नक्कीच येतं जे तुम्हाला येत नाही. सो हे बंद करा, खरंच बंद करा. रिक्वेस्ट काय आहे हे? भाषेवरून वगैरे कोणी जज करतं का?